राज ठाकरेंशी युतीबाबत भाजप प्रदेशाध्यक्षांनी एक सूचक वक्तव्य केलंय। मोदींच्या संकल्पनेला साथ दिल्यास मनसेची युती शक्य असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। काल भाजपची पहिली यादी जाहीर झाली, महाराष्ट्राचे 20 उमेदवार जाहीर झाले, मात्र अजूनही भाजपच्या वाट्यातील ज्या काही जागा असू शकतात संभाव्य अनेक जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही। केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड याबाबतचा निर्णय घेणार आहे। मागच्या वेळी आम्ही 25 जागा लढवल्या होत्या, त्या आमच्याकडे आहेत आणि बाकी महायुतीची बोलणी चालू आहे आणि 7-8 जागेबद्दल पुन्हा एकदा चर्चा होईल आणि चर्चा करून आमचं केंद्रीय नेतृत्व अंतिम यादी प्रसारित करेल। लवकरच हा निर्णय होईल। नाही, भाजपाच्या एकाच जागेवर मित्रपक्ष लढणार आहे, ती म्हणजे बारामती। बाकी जागा तर आमच्याच त्या ठिकाणी आहे, सिटिंग आहे, त्यामुळं त्याचा प्रश्नच येत नाही। उर्वरित ज्या जागा आहे त्या जागावर काही आपले एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा आणि अशी चर्चा सुरू आहे। मला वाटतं जागा या सन्मानपूर्वक असतील, कुणी दुखावणार नाही या पद्धतीचं महायुतीचं समीकरण असेल आणि चांगल्या पद्धतीने महायुती समीकरण तयार करून येणाऱ्या लोकसभेमध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 45+ जागा आत्मविश्वासाने आम्ही जिंकू। आम्हाला त्या ठिकाणी अहंकार नाही आहे, आत्मविश्वास आहे। मला वाटतं महाराष्ट्राची जनता मोदीजींच्या विकसित भारताच्या गॅरंटीला साथ देईल असं मला वाटतं। नाही, मला असं वाटतं की ज्या ठिकाणी आम्ही सिटिंग आहोत त्या ठिकाणी आणि शेवटी आम्ही तीनही महायुतीचे पक्ष जिंकण्याकरता लढतो आहे। यावर 1-2 जागा मला माहिती नाही काय होईल, पण केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आणि महायुतीचे आम्ही सर्व नेते बसू, महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्व एकत्रित बसून आमचं वरिष्ठ नेतृत्व निर्णय करेल। पण साधारणतः एकनाथ शिंदेजी ज्या जिंकतील त्यांना गेल्या पाहिजे, अजितदादा जिंकतील त्यांना गेल्या पाहिजे आणि आम्ही जिंकत असू ते आम्ही घेतल्या पाहिजे। शेवटी जिंकण्याकरता, शेवटी राजकारणामध्ये निवडणूक जी असतं ती जिंकण्याकरता असतं आणि त्यामुळं जिंकण्याचा फॉर्म्युला असणार आहे। जिंकण्याच्या फॉर्म्युलामध्ये मनसेला सुद्धा ऍड करणार आहे का अशा प्रस्तावाची चर्चा सुरू आहे? खरं तर मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता आमचे घटक पक्ष, मित्रपक्ष, आमच्या विचारावर चालणारे काही पक्ष असतील, त्यांनी जर आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला किंवा आम्ही त्यांना सामावून घेण्यासाठी काही विचार केला तर त्यात काही वावगं नाही। मनसे येणार आहे का तुमच्या विचारांशी काही जुळत असल्याचं गेल्या काही संदर्भांमध्ये बोलण्यात आलं होतं? माननीय राजसाहेबांनी जर मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याचा विचार केला तर मला वाटतं हे घडू शकेल। गडकरी साहेबांना काल उमेदवारी जाहीर केली, जोरदार की तयारी भाजपाने केली। माननीय नितीनजी यांनी उपराजधानी नागपूरच्या इतिहासामध्ये आतापर्यंतचं सर्वात विकासाचं आणि सर्व क्षेत्रामध्ये नागपूरला उंची देण्याचं कार्य केलं आहे। नागपूर हे विश्वातलं चांगलं शहर बनण्याच्या मार्गाकडे निघालं आहे। मोदीजीच्या नेतृत्वामध्ये नागपूर शहर नितीनजींनी प्रचंड योजनेच्या माध्यमातून पुढवलेलं आहे। देवेंद्रजी, नितीनजी म्हणून या शहराला आंतरराष्ट्रीय लेवलचं शहर करण्याचं काम करत आहे। असं कुठलंच क्षेत्र नाही की माननीय नितीनजींनी नागपूर शहराचा विकास केला नाही, विचार केला नाही आणि म्हणून मला विश्वास आहे, आत्मविश्वास आहे की जेवढे मतं नागपुरामध्ये होतील, जेवढे निवडणुकीत मतदान होईल त्या मतदानाच्या 70% वर मतं माननीय नितीनजीला मिळतील असा मला विश्वास आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।